पहिली मुक्ती आहे सलोकता, दुसरी मुक्ती आहे समीपता. अरे जे मिळवायचं आहे तेच माहीत असलं पाहिजे ना. हां, चारी मुक्ती जर आपण मिळवायच्या तर आपल्याला चारी मुक्ती म्हणजेच काय माहीत नाही, तर मग काय मिळवणार आपण. पहिली आहे सलोकता, दुसरी आहे समीपता, तिसरी आहे सरूपता आणि चौथी आहे सायुज्यता. असं तुम्ही म्हणाल एवढे मोठे भारी भारी शब्द आम्हाला काही कळत नाही हो, जरा सोपं करून सांगा. सलोकता म्हणजे मी एका गावात राहायला गेलो, नवीन नवीन होतो आणि तिथे मला अनेक अडचणी गेल्या. रस्ते चांगले नव्हते, कचरा उचलायला गाडी येत नव्हती. आणि मग मी विचार केला की आपण असं करू की आपल्या गावचे जे आमदार आहेत ना ते राहतात त्या एरियामध्ये चाललं जाऊ आपण, म्हणजे त्या लोकांमध्ये जाऊ, म्हणजे निदान तिथले रस्ते तरी स्वच्छ होतील है ना. तिथे घंटागाडी रोज येईल, तिथे बाकी सगळ्या सुविधा चांगल्या असतील. म्हणून मी काय केलं, पहिली माझी सोय करून घेतली सलोकता. मी त्या लोकांमध्ये गेलो. मग तिथे गेल्यावर माझा थोडा त्रास कमी झाला. मग तरी अजून बाकीचे काही त्रास होते, तर मी बघितलं की आमदार साहेब ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात ना त्याच्या समोरचा फ्लॅट खाली होता. म्हणलं चला आपण थोडं अजून जवळ जाऊ. म्हणून मग मी तो फ्लॅट मिळवला आणि तिथे राहायला गेलो. हे काय झालं, समीपता. मग माझ्या घरची लाईन जरी गेली ना तरी त्यांच्या तिथे इन्व्हर्टर होतं, तो बाहेरचा लाईट मला कामही यायचा. बऱ्याचशा सोयी मला तिथे मिळाल्या. कशामुळे, समीपतेमुळे. कधीतरी ते बाहेर निघाले की माझ्याकडे पाहायचे, अरे वा छान तुम्ही इथे आलात वाटतं, वा वा, काही लागलं तर सांगा. समीपता झाली, बरेचसे प्रश्न सुटले. मग तिसरी मुक्ती. मग त्यांनी म्हटलं की अरे तू इथे रोज मला दिसतोस, तुला माहीत आहे माझ्याकडे कोण कोण लोक येतात, माझी कुठले कामं असतात, मी कुठे बाहेर जातो, लोक तुलाच विचारतात का हो आहे का आमदार साहेब, तू म्हणतो नाही ते बाहेर गेले. मग एक काम कर ना, तू थोडंसं माझं काम सांभाळशील तर बरं होईल. म्हटलं हरकत नाही. त्यांनी मला त्यांचा PA करून घेतलं, म्हणजे सायुज्यता. मी तिथे जुळून गेलो है ना. आणि मग सरूपता, मी तिथे जुळून गेलो, म्हणजे त्यांचे बरेचसे कामं मग मीच करायला लागलो, माझ्याच फोननी कामं व्हायला लागले. सरूपता, तिसरी मुक्ती. आणि मग असं करता करता 5 वर्ष निघून गेले. आणि मग मी इतका ॲक्टिव्ह होतो की पुढच्या वेळेस आमदार साहेब मला म्हणाले आता तूच आमदार होय. सायुज्यता म्हणजे पुढच्या वेळी मीच आमदार झालो है ना. सुरू कुठून झालं, सलोकता. नंतर मग थोडीशी ओळख, त्यांच्या अजून जवळ गेलो. म्हणजे 5 वर्ष ज्याचा कार्यकाल आहे अशा आमदाराच्या क्रमाक्रमाने जर मी जवळ गेलो तर माझ्या आयुष्यातल्या कितीतरी चिंता मुक्त झाल्या. मी चिंतामुक्त झालो. अरे ज्याची अनंत काळाची सत्ता आहे त्या भगवंताच्या जर मी थोडं थोडं जवळ गेलो तर माझ्या सगळ्या चिंता दूर होतील की नाही. तेणे मुक्ती चारी साधी येल्या. अशा प्रकारे या चारही मुक्ती आपल्याला साधता येतील की नाही है ना. पण संत म्हणतात की ही जी चौथी मुक्ती आहे ना, म्हणजे देव पहाया गेलो आणि देव होऊन राहिलो, ही काही कामाची नाही आहे. कारण देव झाल्यावर काय काय घोर असतात ते त्याचं त्याला माहीत आहे. आपण काय काय घेऊन जातो, असे कोण कोण काय काय घेऊन येत असेल आणि त्याला काय काय निस्तरावं लागत असेल. त्यामुळे खरं त्यांच्या जागी जर जाऊन बसलं ना तर ते म्हणतील खरं सांगू याच्यात काही मजा नाही आहे, जी मजा तुझ्यात आहे ना तीच खूप छान आहे. वाजवा वाजवा. जी मजा भक्तीमध्ये आहे ती देव बनण्यात नाही आहे. भक्तीमध्ये किती आनंद आहे, तो आनंद जर घ्यायचा असेल तर मला तिथपर्यंत जायला पाहिजे. देव होण्यात मजा नाही, भक्त होण्यात मजा आहे. म्हणजे अशा पद्धतीने या चारही मुक्ती आपल्याला साधता येतील केव्हा, जेव्हा देवाची या द्वारी आपण क्षणभर जरी उभं राहिलो. मग हा क्षण कोणता, हा क्षण का हो जो आपण मोजतो तो क्षण नाही. हा क्षण देवाला कोणता अपेक्षित आहे की ज्या क्षणामध्ये अनंत काळाची पूर्तता होत असते तो क्षण. जेव्हा आपण आपल्या प्रेमाच्या माणसाजवळ बसतो तेव्हा किती वेळ झाला तरी असं वाटतं अरे आत्ताच तर बोलत होतो आपण.
पण जेव्हा एखाद्या कंटाळवाण्या माणसासोबत असतो तेव्हा एक एक क्षण आपल्याला किती त्रासदायक ठरतो. मग ज्याच्या सान्निध्यात वेळेचा पत्ताच चालणार नाही, आपल्याला समजणारच नाही किती वेळ गेला, असं ज्या क्षणामध्ये अनंत काळ भरलेला आहे